हे गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो गाईज, मी फायनली चाललो आहेत गाणगापूर आणि अक्कलकोट. तर सकाळचे ऑलमोस्ट 4:45 वाजलेत. हे सगळं सामान आहे आणि अर्धं सामान गाडीमध्ये घेऊन गेलेत. सो गाईज, इकडे आमची बस आलेली आहे आणि आत्ता ऑलमोस्ट 5 वाजून गेलेत. आम्हाला निघायचं होतं 4 वाजता. ओंकारमुळे आम्हाला लेट झालंय. तर आम्ही पात्रुदेवी मंदिराच्या इथे नारळ फोडला आणि पुढच्या प्रवासाला निघालो आहोत. खोपोली मार्गे जाताना सर्वात आधी जो महडचा वरदविनायक गणपती आहे, जो की अष्टविनायक देवस्थानांपैकी एक आहे, सर्वात प्रथम आम्ही तिथे भेट देणार आहोत. अलिबागपासून श्री वरदविनायक गणपती मंदिर महडपर्यंतचं अंतर हे साधारणतः 61 किलोमीटर आहे. ही आमची फॅमिली ट्रिप असल्यामुळे आमचे काही मेंबर्स आम्हाला पनवेलपासून जॉईन करणार आहेत. मध्य रेल्वे मार्गावरील खोपोली कर्जत हे रेल्वे स्टेशन महड गणपती मंदिरासाठी सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन आहे. सो आता आम्ही पनवेलवरून निघालोय आणि आता आम्ही महडला जाणार आहोत. तर आता थेट आम्ही महडला जाणार आहोत आणि तिथून कुठे जाणार आहोत? गाणगापूर. आणि मग तिथून गाणगापूरला जाणार. जय देव जय देव जय गुरुदत्ता. सो हॅलो गाईज, सर आता मी आलोय महडला. अष्टविनायक देवस्थानांपैकी एक असणारे हे वरदविनायकाचे मंदिर इच्छापूर्ती मंदिर म्हणून सुद्धा ओळखले जाते. इकडे आल्यानंतर आपल्याला आजूबाजूला हे सुरुवातीला स्टॉल बघायला मिळतील. मंदिराच्या परिसरात सुरुवातीलाच आपल्याला प्रसादाचे नारळ, हार, फुलांचे तसेच फूड स्टॉल बघायला मिळतील. तेथून पुढे गेल्यानंतर मंदिराच्या अगदी डाव्या बाजूला चप्पल ठेवण्याचे स्टँड सुद्धा आहेत. त्यामुळे आपले चप्पल इतरत्र कुठे ठेवण्याची गरज नाही. आम्ही डिसेंबर महिन्यामध्ये वरदविनायक मंदिराच्या दर्शनासाठी आलो आहोत. त्यामुळे आपल्याला इकडे सुरुवातीलाच भाविकांची गर्दीसुद्धा पाहायला मिळेल. तेथून पुढे गेल्यानंतर महाद्वाराकडे जाण्यासाठी आपल्याला दर्शनाची रांग पाहायला मिळेल. महडचा वरदविनायक गणपती हा इच्छापूर्ती करणारा गणपती म्हणून सुद्धा ओळखला जातो. 1960 श्री धोंडू पोडकर यांना एका तलावात श्री वरदविनायकाची स्वयंभू मूर्ती सापडली होती. 1725 पेशवे सरदार रामजी महादेव बिवलकर यांनी प्रसिद्ध वरदविनायक मंदिर बांधले होते आणि त्यांनी ते गावाला भेट म्हणून दिले होते. या मंदिरामध्ये असणारी गणपतीची मूर्ती ही स्वयंभू मूर्ती असल्याचे मानले जाते. भगवान गणेश येथे वरदविनायकाच्या रूपात कृपा आणि यश देणाऱ्याच्या रूपात राहतात असे म्हटले जाते. मंदिराची रचना ही एका सामान्य घरासारखी दिसते. मंदिराची आख्यायिका अशी आहे की प्राचीन काळी भीम नावाचा एक शूर व दानी राजा होता. त्याला मूलबाळ नसल्यामुळे तो दुःखी होता. त्याचे दुःख जाणून विश्वामित्रा ऋषींनी त्याला एकाक्षर मंत्राचा जप दिला. मग राजाने उग्र तपश्चर्या सुरू केली. त्यामुळे विनायक त्याच्यावर प्रसन्न झाला व तुला लवकरच पुत्रप्राप्ती होईल असे सांगितले. काही दिवसांनी राजाला एक पुत्र झाला. त्याचे नाव रुक्मांगद असे ठेवले. एकदा रुक्मांगद शिकारीसाठी वनात भटकत असता तो वाचकमी ऋषींच्या आश्रमात गेला. त्या ऋषींच्या पत्नीचे नाव होते मुकुंदा. रुक्मांगदला पाणी देताना मुकुंदा त्याच्यावर अनुरक्त झाली, पण रुक्मांगदने तिची इच्छा पूर्ण केली नाही. कामअविवल झालेल्या मुकुंदेने तू कुष्ठरोगी होशील असा रुक्मांगदला शाप दिला. इकडे त्या मुकुंदेची अवस्था लक्षात घेऊन इंद्राने रुक्मांगदचे रूप घेतले व मुकुंदेची इच्छा पूर्ण केली. त्यांच्यापासून मुकुंदेला पुत्र झाला. त्याचे नाव गृत्समद असे होते. गृत्समदच्या जन्माची कथा सर्वांना माहीत झाली होती. मातेच्या पापाचरणामुळे सर्वजण गृत्समदला हीन लेखू लागले होते. त्याने विनायकाची आराधना केली. विनायकाने प्रसन्न होऊन त्यास वर मागण्यास सांगितले. तेव्हा गृत्समद म्हणाला, तू याच वनात वास्तव करून भक्तांच्या इच्छा पूर्ण कर. विनायकाने ते मान्य केले व तो त्या वनात राहू लागला. ते पुष्पक किंवा भद्रक वन म्हणजे आजचे महड क्षेत्र. त्या ठिकाणी गृत्समदला वर मिळाला म्हणून तेथील विनायकाला वरदविनायक म्हणतात. मंदिरात गेल्यानंतर सर्वात प्रथम जे दर्शन होते ते म्हणजे महादेवाच्या पिंडीचे. महादेवाच्या पिंडीचे दर्शन घेऊन गेल्यानंतर पुढे आपल्याला दर्शन होते ते म्हणजे आपला विघ्नहर्ता म्हणजेच विनायकाचे. आणि येथील गणपतीच्या मूर्तीची सोंड ही उजव्या बाजूला असल्याचे आपल्याला पाहायला मिळेल. गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन बाहेर पडल्यानंतर मंदिराच्या अगदी उजव्या बाजूला आपल्याला एक तलाव पाहायला मिळेल. मंदिराच्या गाभाऱ्यात
एक नंदादीप असून तो 1892 पासून सतत प्रज्वलित आहे असे म्हटले जाते. मंदिराच्या परिसरातच शौचालयाची सुविधा सुद्धा आहे. पुढे गेल्यानंतर मंदिराच्या मागच्या परिसरात श्री दत्त मंदिर सुद्धा आहे. मंदिराच्या परिसरातच असणाऱ्या श्री दत्त मंदिरात त्रिमुखी दत्ताची मूर्ती स्थापित केलेली आहे. वरदविनायकाच्या दर्शनाबरोबरच भाविकांना इथे दत्ताचे दर्शन सुद्धा होते. महडच्या वरदविनायकाचे मनोभावे दर्शन घेतल्यानंतर आम्ही निघालो आहोत पुढच्या प्रवासासाठी. येथून आम्ही थेट जाणार आहोत गाणगापुरात दत्त महाराजांच्या दर्शनासाठी. अलिबागपासून गाणगापूरचे अंतर हे साधारणतः 535 किलोमीटर एवढे आहे. महडवरून निघाल्यानंतर आम्ही साधारणतः 1:30 ते 2च्या दरम्यान जेवणासाठी एका हॉटेलमध्ये थांबलो. ते उरकल्यानंतर आम्ही मग निघालो श्री दत्त महाराजांच्या दर्शनासाठी गाणगापुराकडे. तिथे पोहोचण्यासाठी आम्हाला 10 तास लागणार होते आणि जेवणाच्या वेळा पकडल्या तर 12 तास. या हिशोबाने आम्ही पुढे निघालो होतो आणि अनफॉर्च्युनेटली आम्हाला तिथे पोहोचायला उशीर झाला आणि आम्ही रात्रीचे 1 वाजता गाणगापुरात पोहोचलो. आणि पुढचा दिवस आम्ही घालवला गाणगापूरमध्ये श्री दत्त महाराजांच्या सेवेत. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री गुरुदेव दत्त.